मी 10 वेळा ट्राय केलं पण माझ्याच्यानं गाडी काय चालूच झाली नाही. ते म्हणतात ना ज्याचं काम त्यांनीच करावा. मी आणि प्रणव चाललो होतो कॉलरला. आम्हाला नाही का आपल्या ऑफिससाठी फर्निचर घ्यायचं होतं. भरपूर दिवस झाले ते लोणीला चक्कर नव्हता, त्यामुळे मनोज काकांच्या हॉटेलवर काही गेलोच नाही. मनोज काकाला राग यायचा म्हणून मग हॉटेलवर थोडी लस्सी वगैरे पेलो. हॉटेलवर लस्सी प्याता प्याता क्रिसला फोन केला. तो पण मोकळाच होता. त्याला म्हटलं तू चाल कॉलरला. आता हे काका काय म्हणतं बघा आम्हाला. काय रे भाऊ, मला तुरुंगात टाकून स्वतः बाय बाय. काकांना तुरुंगात टाकून आम्ही तिघ जण डायरेक्ट कॉलरला आलो. आणि तुम्हाला तर माहिती, कॉलरला आल्यानंतर आम्ही डायरेक्ट अविनाशच्या शॉपवर जात असतो. शॉपवर गेल्यानंतर आज काय तो लाजलाच नाही, पण त्याचं काम चालू होतं. अविनाशच्या दुकानावर चहा वगैरे पेलो आणि डायरेक्ट साई समर्थ फर्निचरला गेलो, कारण तिथलं फर्निचर एकदम क्वालिटी असतं. मग डायरेक्ट त्यांच्या गोडाऊनवर जाऊन फर्निचर वगैरे सिलेक्ट केलं आणि त्यांनी फर्निचरचं रेट पण एकदम रिजनेबल लावलेला होता. त्यांनी मस्तपैकी आम्हाला बिल वगैरे करून दिलं आणि डायरेक्ट फर्निचर रिक्षामध्ये लोड केलं. मी 10 वेळेस ट्राय केलं पण ही रिक्षा माझ्याच्यानं काही चालूच झाली नाही. मग काकांना म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू करा आणि मला निंगोदळीला सोडा. रिक्षामध्ये बसल्यानंतर वेगळाच फील येत होता. कधी रिक्षामध्ये बसलोच नाही, त्याच्यामुळे मग थोडं वेगळंच वाटत होतं.